तामिळनाडूमधून रसमलाई आली होती. मित्रांनो, अनामलाई यांचा हा व्हिडिओ पूर्ण पहा. Because Bombay is not a Maharashtra city, it is an international city. And this city has got a budget of 75,000 crore, not a small money. ते असंही म्हणू शकत होते की मुंबई हे महाराष्ट्राचं शहर आहेच, पण ते कॉस्मोपॉलिटन शहर सुद्धा आहे. पण ते तसं म्हणाले नाहीत. ते काय म्हणाले, बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही, ते कॉस्मोपॉलिटन शहर आहे. फरक आहे दोघी वाक्यांमध्ये. बरं, ज्याला याच्यात काहीही चुकीचं वाटत नाही त्यांनी पुढच्या निवडणुकीमध्ये तमिळनाडूत जावं आणि म्हणावं, चेन्नईच्या ऐवजी काय म्हणायचं, मद्रास शहर हे मद्रास स्टेटचं नाही, तमिळनाडूचं नाही, ते कॉस्मोपॉलिटन शहर आहे असं म्हणून दाखवा. मग तुम्हाला मानेल. तमिळनाडूला तुम्ही जर मद्रास स्टेट म्हणालात तर त्यांना चालणार आहे का? चेन्नईला जर तुम्ही मद्रास म्हणालात तर त्यांना चालणार आहे का? कन्याकुमारीला जर तुम्ही केप कामोरीन म्हणाल तर त्यांना चालणार नाही. अहो, त्यांनी स्वतः त्यांची डझनभर नावं बदललेली आहेत आणि त्यात काही चूक नाही. अहो, इंग्रजांना उच्चारता येत नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या जिभेला परवडणारी वाक्य ठेवली. म्हणून मुंबईचं झालं बॉम्बे, कोलकाताचं झालं कॅलकत्ता, तिरुचिरापल्लीचं झालं त्रिची अँड सो ऑन. म्हणून स्वातंत्र्यानंतर आपण आपल्या शहरांची नावं आपल्या स्थानिक संस्कृतीनुसार, आपल्या भाषेनुसार आणि आपल्या खऱ्या संस्कृतीनुसार त्याचं पुनर्गठन केलं आणि ती खरी नावं त्या शहरांना दिली. हे स्वतःच्या संस्कृतीचं जतन करणार आणि आपल्या शहरात येऊन म्हणणार बॉम्बे. ते राज ठाकरे म्हणाले की ते काही चुकीचं म्हणाले नाही.